नमस्कार मित्रांनो, मी आहे नंदकिशोर ठाकरे आणि मी घेऊन आलेलो आहे कृष्णार्पण फाउंडेशनच्या मार्फत तुमच्यासाठी तुमचं आपलं स्वतःचं हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे कृष्णार्पण द लर्निंग वर्ल्ड। आजच्या जीवनामध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार तर मिळालेला आहे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे व संसाधनांच्या अभावामुळे आजही बरेचसे विद्यार्थी शिक्षणापासून आपल्याला वंचितच बघायला मिळतात। आम्हाला जाणीव आहे की तुम्हाला आजही कुठल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळाले नाही, तसेच कुठल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर आपण रात्रभर पुस्तक पाहत आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो। त्यावेळेस आपल्याला जगापेक्षा थोडंफार मागे राहण्याची आपल्याला जाणीव होते आणि आपण नैराश्यात जातो। परंतु आता आपल्याला घाबरण्याची कुठलीही काळजी करण्याची गरज नाही, कारण आपण घेऊन आलेलो आहे तुमच्या आपल्या सर्वांसाठी फ्री मध्ये क्लासेस। आता फीची कुठलीही चिंता नाही आणि शिक्षणाची कुठलीही आपल्याला गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी, दर्जेदार शिक्षण तुमच्यासाठी आणण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे तुमचं आपलं स्वतःचं हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे कृष्णार्पण द लर्निंग वर्ल्ड। या चॅनलच्या माध्यमातून आपण या वरती दिलेल्या सर्व प्रकारच्या एक्झाम्सचे, महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करणार आहोत। तसेच बऱ्याच गोष्टी जसे फ्री लेक्चर्स व इतरही बाकी गोष्टी आपण काय पाहणार आहोत। तर बघूया की आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून अजून काय काय बघायला मिळू शकते। तर चला बघूया। तर सर्वात पहिले शिक्षणाची नवी दिशा। सो इट इज अ वे टुवर्ड्स अवर एज्युकेशन। तर आपल्याला माहिती आहे की 1ली ते 10वी पर्यंत आपण शिकत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला बाकी बाबतीत बघायला मिळत नाही। जसे 10वी पास आउट झाल्यानंतर आपल्याला बघावं लागतं की आर्ट्सला ऍडमिशन घ्यायला पाहिजे, कॉमर्सला घ्यायला पाहिजे, सायन्सला घ्यायला पाहिजे किंवा इतर कुठल्या फील्डला आपल्याला ऍडमिशन घ्यायला पाहिजे। पुढे जाऊन आपल्याला कुठल्या फील्डला जास्त आपल्याला काय आहे फ्युचरिस्टिक आपल्याला गोल्स पाहायला मिळतील, या सर्व प्रकारचे प्रश्न आपल्याला काय पडत असतात। त्याच प्रकारच्या काही प्रश्नांची उत्तरे घेऊन मी इथे आलेलो आहे। तर चला आपण बघूया की 10वी नंतर कुठल्या कुठल्या फील्ड्स मध्ये आपण कुठल्या कुठल्या एक्झाम्स थ्रू आपण जाऊ शकतो। तर त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे MST CET। तर काय बघायचं आपल्याला इथे MST CET बघायचं आहे। या एक्झामच्या मार्फत आपल्याला काय बघायला मिळतं, सर्वात पहिले तर आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं इंजिनिअरिंग एक्झाम्स। त्यानंतर आपल्याला या थ्रू आपल्याला बघायला मिळतं ऍग्रीकल्चर। त्याचनुसार आपल्याला काय पाहायला मिळतं, याच्यामध्ये फार्मसी पाहायला मिळतं व इतरही बरेच एक्झाम्स जसं लॉ वगैरे वगैरे या प्रकारचे आर्किटेक्चर या प्रकारचे आपण एक्झाम्स काय MST CET थ्रू आपण काय पास करू शकतो। त्याच प्रकारे आपल्याला इथे नीट बघायला मिळत आहे। नीट थ्रू आपण सर्व प्रकारच्या मेडिकल एक्झाम्स फॉर एक्झाम्पल MBBS, BDS, तसेच BMS व बाकी सर्व एक्झाम्स ज्याच्या थ्रू आपल्याला काय मेडिकल कॉलेजेस मध्ये आपल्याला ऍडमिशन काय आहे बघायला मिळू शकते। त्याच प्रकारे बरेचसे पॅरामेडिकल कोर्सेस जसं फिजिओथेरपी असेल, BA SLP असेल, त्या प्रकारचे बरेचसे आपल्याला काय आहे एक्झाम्स आपण थ्रू या एक्झाम थ्रू आपण त्याला प्रवेश आपण घेऊ शकतो। त्याच प्रकारे आपण याच्या थ्रू नर्सिंगला सुद्धा आपण प्रवेश घेऊ शकतो। तसेच बरेच रिसर्चला सुद्धा आपण नीट UG नुसार आपण काय ऍडमिशन्स घेऊ शकतो। त्यानंतर आपल्याला इथे पाहायचंय JEE, जे आपल्या देशामधील टॉपचे आपल्याला काय आहे इंजिनिअरिंग कॉलेजेस, रिसर्च लेवलचे इंजिनिअरिंग कॉलेजेस जसे IIT, NIT व इतरही जे टॉपचे आपले इंडियामधले जे आपल्याला काय आहे मोठे मोठे कॉलेजेस बघायला मिळतात, जिथे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्चेस आपल्याला करायला मिळतात, त्याला आपण काय म्हणतो, आपण कुठून आपल्याला कशाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतात, तर JEE नुसार आपल्याला त्याची काय प्रिपरेशन आपल्याला करताना आपल्याला काय बघायला मिळते। त्याचनुसार आपल्याला इथे पाहायला मिळतात फाउंडेशन कोर्सेस। सो फाउंडेशन कोर्सेस काय असतात, आता आपल्याला इथे बघायला मिळतं MST CET, इथे बघायला मिळतं नीट, इथे बघायला मिळतं आपल्याला JEE। ज्यावेळेस आपण या प्रकारच्या सर्व एक्झाम पाहतो, या व्यतिरिक्त सुद्धा बरेचशा आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपल्याला बघायला मिळतात, ज्या आपल्याला काय आहे पुढच्या आयुष्यासाठी बरेचदा आपल्याला इझिली आपण आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी किंवा आपले गोल्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोठ्या मोठ्या एक्झाम्स देत असताना फाउंडेशन कोर्सेसची आपल्याला गरज पडत असते। फाउंडेशन कोर्सेस हे आपल्याला
8वी 9वी 10वी 8th 9th अँड 10th मध्ये असतानाच आपण या पुढील परीक्षांची तयारी करण्यासाठी लॉन्च केलेले काही काय आहे फाउंडेशन कोर्सेस असतात, ज्या थ्रू आपण आपलं फाउंडेशन म्हणजेच आपले बेसिक्स पक्के करू शकतो, जेणेकरून या प्रकारच्या मोठ्या मोठ्या एक्झाम्सची तयारी करत असताना आपल्याला कुठेही अडचण येऊ नये. या प्रकारचे सर्व कोर्सेस आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. नंतर आपल्याला अशा प्रकारे काय आहे अभ्यास करता येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील समस्या. तर आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस शिक्षण घेत असतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आर्थिक असेल किंवा आपल्या घरच्या परिस्थिती असेल, त्यानुसार वेळेचं नियोजन असेल किंवा बरेच प्रकारचे आपल्याला काय आहे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात. त्यापैकी काही प्रॉब्लेम्स आपण इथे मेन्शन केलेले आहे. सर्वात पहिला आपण इथे पाहत आहे मार्गदर्शनाचा अभाव. आता योग्य मार्गदर्शनाचा अभाव का बरं? जर सपोज आपल्याला एखादा व्यक्ती असा मिळाला जो आपल्याला गाईड करत असेल की बाळा तुला इथे इथे जायचंय तर आपल्याला पहिले हे करावं लागेल, त्यानंतर हे करावं लागेल, या प्रकारचा आपण वाराखडा आखतो आणि काय आहे पुढे अशा अशा प्रकारे आपल्याला स्टेप घ्यायच्या या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असते, त्यावेळेस आपण विश्वासाने पुढे काय आहे पाऊल आपण टाकू शकतो आणि आपण कमी वेळेमध्ये जास्त सक्सेस आपण काय या थ्रू आपण मिळवू शकतो. त्यानंतर सेकंड आत्मविश्वासाची कमी. आपण जर खूप काही कन्फ्यूज असू, आपल्याला काय करायचं आहे काय नाही, आपल्याला स्वतःवर विश्वास नसतो की आपल्याला काय आपण ही गोष्ट गाठू शकणार आहे की नाही, या गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागेल, मी करू शकेल की नाही करू शकेल, या प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला काय आहे पडत असतात. तर काय आहे याही गोष्टीवरती आम्ही वर्क करण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. त्यानंतर इथे बघायला मिळतं आपल्याला महागडी फी, मोठ्या क्लासेसची महागडी फी. तर आपल्याला काय बघायला मिळतं मोठ्या क्लासेसच्या जे महागड्या फीज असतात त्या आपण काय भरू शकत नाही. बरेच विद्यार्थ्यांची आजही परिस्थिती नाहीये. खेडेगावाच्या साईडला शेतकऱ्यांची मुलं असतील किंवा कामगारांची मुलं असतील किंवा इतरही आजही आपल्या शहरांमध्ये सुद्धा काही पॅरेंट्सची काय आहे दयनीय अवस्था आहे. कारण ते आज काही लोकांची खूप जास्त शिकण्याची इच्छा असतानाही आपण काय आहे योग्य प्रकारचं मार्गदर्शन नाही मिळणार या भीतीने बरेच जण शिक्षणामध्ये पाऊलच घ्यायला बघत नाही. त्या सर्वांना गाईड करण्याचं, सगळं काही स्वप्न बघण्याचं किंवा स्वप्न दाखवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या स्टेप्स आम्हाला घ्याव्या लागतील त्या घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही साथ देत राहा आणि आपण सोबत मिळून एक चांगल्या प्रकारे आपण एक काय शिक्षणाची आपण सुरुवात करूया. त्यानंतर ताणतणावामुळे नैराश्य. आता या प्रकारचे सगळे प्रॉब्लेम जर येत राहिले तर आपल्याला टेन्शन येणारच आहे. कारण आपल्या घरची परिस्थिती नाहीये, मला एखादा टॉपिक समजत नाहीये, या क्वेश्चनचं मला उत्तर मिळत नाहीये, सर आता हे टॉपिक मी कुठून करू, याच्या नोट्स कुठून मिळतील, मी टेस्ट सिरीज अवेल करू शकेल का, माझी परिस्थिती नाही आहे, या प्रकारच्या सर्व प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस आपल्याला पडत असतात त्यावेळेस आपल्याला या मुलासारखं आपल्याला टेन्शन येऊन जातं. मग या मुलासारखं आपल्याला टेन्शन आलं तर काहीच नाही, फक्त आमच्याकडे बघायचं आणि एक परत काय सुरुवात करायची, आमची आठवण काढायची. आठवण काढल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी आहेच. ज्यावेळेसही तुम्हाला टेन्शन येईल, ताणतणाव येईल, त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित पुढे आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे किंवा कुठल्या स्टेप्स घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला हा त्रास किंवा ताण आपल्याला दूर करता येईल याकडे सुद्धा आम्ही लक्ष देण्याचा पुरेपूर तुमचा प्रयत्न करणार आहे. या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा आम्ही इथे आलेलो आहे. कृष्णार्पण फाउंडेशनच्या वतीने आपण ह्या सर्व गोष्टींचा मागील 10-11 वर्षापासून आपण दुसऱ्या एका उपक्रमाद्वारे आपण मार्गदर्शन करतच आहोत. परंतु आता खरोखर शिक्षणाच्या मार्गाने सुद्धा आपण काय आहे या संकल्पनेत आपण काय सहभाग घेण्यासाठी इथे आलेलो आहे. तर पुढे बघूया अजून आपल्याला यामध्ये काय बघायला मिळेल. तर आमच्या चॅनलवर तुम्हाला काय मिळणार आहे, सर्वात पहिले सोप्या ट्रिक्स आणि सोप्या टिप्स. तर काय आपल्याला ज्यावेळेस आपण काय आहे प्रत्येक लेक्चर करणार आहोत त्यावेळेस प्रत्येक प्रश्न किंवा टॉपिक आपण कशा प्रकारे सोप्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे आपल्या लोकल लँग्वेज मध्ये, या सर्व गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करण्याचा काय प्रयत्न तुम्हाला करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला फिजिक्स असो, मॅथ्स असो, केमिस्ट्री असो किंवा बायो असो, या सर्व प्रकारचे सब्जेक्ट मधले कठीण किंवा कॉम्प्लेक्स ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर फ्री टेस्ट सिरीज
आमचा प्रयत्न असेल की तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करू शकलो पाहिजे. त्याकरिता फक्त तुमच्या साथीची गरज आहे आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला प्रॅक्टिस प्रश्न पण आम्ही घेणार आहोत. त्याच प्रकारे काय आहे, फ्री टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही काय तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत. त्यानंतर वेळेचं मॅनेजमेंट, आपण कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायला पाहिजे, कॉलेज सुरू असताना बॅचेस करून आल्यानंतर कशा प्रकारे अभ्यासासाठी वेळ काढायला पाहिजे, या प्रकारचं नियोजन सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी करणार आहे. तर आपल्याला काय आहे, याही गोष्टीचा आता आपल्याला काय आहे विचार करण्याची गरज नाही. आज आम्ही ज्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या बॅचेस घेतो ऑफलाईन मध्ये, त्यावेळेस आम्हाला बघायला मिळतं की मुलांना बरेचदा ज्यावेळेस एक्झाम जवळ येतात त्यावेळेस प्रश्न पडतो की आम्ही सर अभ्यास कसा करायचा. परंतु त्यासाठी आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. कशा प्रकारे अभ्यास करायचा, ज्या प्रकारे 10वी आणि 12वीच्या एक्झाम्स येत आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्यांना काय आहे पेपर कशा प्रकारे अटेम्प्ट करायचा याबद्दल आपल्याला भीती असते. अभ्यास आता कमी दिवस उरलेले आहेत, तर या 2 महिन्यामध्ये आपण काय करायला पाहिजे या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन सुद्धा घेऊन आम्ही लवकरच येणार आहोत. त्याच प्रकारे सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही तुमच्यासाठी डेली रेग्युलर लेक्चर सुद्धा आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी व माझे सहकारी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो या चारही सब्जेक्ट साठी आपण पुढील येत्या काही दिवसांमध्ये डेली 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 आपण रेग्युलर व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत, डेली करणार आहोत. तर सर्वांनी यावे आणि त्याचा काय आहे उपयोग करून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला अजून योग्य प्रमाणे काही कन्सेप्ट समजले नसतील तर त्याचाही तुम्हाला उपयोग करता येईल. या प्रकारे आपलं माइंड पाहायला मिळतं. बरेचसे विचार आपल्या डोक्यामध्ये असतात, या प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात, जे आपण अगोदरच्या पेजवरती आपण बघितले. ते सर्व प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं काम आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत. तर फक्त आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, प्रामाणिक मेहनत. आम्ही तुमच्यासाठी मेहनत करण्यासाठी तयार आहे. तसेच तुम्हाला सुद्धा स्वतःसाठी मेहनत करण्याची इच्छाशक्ती असायला हवी आणि आपल्या आई वडील आपल्यासाठी किती कष्ट घेत आहे याची जाणीव असायला हवी, जेणेकरून उद्या जाऊन तुमच्या आई वडिलांनी अभिमानाने सांगितले पाहिजे की हो, हा माझा मुलगा आहे आणि यांनी स्वतःच्या मेहनतीने सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये गाठलेल्या आहेत. आणि आपणही ताठमानेने आपल्या आई वडिलांकडे पाहून म्हणू शकलो पाहिजे की हो आई, हो बाबा, मी तुमच्यासाठी सर्व काही करू शकलेलो आहे. तुम्ही नक्कीच करू शकाल याची आम्हाला पण खात्री आहे आणि आम्ही तुमच्याकडून ते करून घेणार सुद्धा. तर पुढे बघूया की अजून काय राहणार आहे. तुमचं स्वप्न तुमच्याच हाती आहे. आपल्याला बरेचदा आपल्याला बघायला मिळतात की काय आहेत, सर्वात पहिले तर काय आहे, शिक्षण हीच ताकद आपल्याला काय आहे माहिती आहे की काय आहे, शिक्षणाशिवाय आज कुठेही आपल्याला पर्याय नाही. ते शिक्षण शिकताना असो, ते नोकरीसाठी असो, कुठलं नॉलेज घेण्यासाठी असो, किंवा कुठल्याही प्रकारचा बिझनेस करण्यासाठी असो, किंवा व्यावहारिक जीवन आपलं सुदृढ करण्यासाठी असो, या सर्व गोष्टीसाठी पण आपल्याला काय शिक्षणाची गरज लागत असतेच. त्याकरिताच आपल्याला शिक्षणाची खूप गरज आहे. त्यामुळे शिक्षण घेणे खूप जास्त अनिवार्य आता आजच्या काळामध्ये बनलेलं आहे. त्यानंतर स्वप्न पाहणारे, आपल्याला माहित आहे की बरेच जण काय आहे स्वप्न खूप पाहत असतात. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला काय आहे मोठ्या गाडी विकत घ्यायची, मोठी गाडी विकत तर घ्यायची आहे, पण मला काही करायचं नाहीये. जागेवर बसून राहायचं, मजा पाहायची, टीव्ही पाहत राहायचे, मोबाईल पाहत राहायचं, स्क्रोल करत राहायचं. तर अशाने काहीही होत नाही. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचू शकणार नाही आणि यशाला तुम्ही चाखून बघू शकणार नाही. एकदा यश चाखून पहा, त्यानंतर परत पराभव चाखण्याची आपली इच्छा राहणार नाही. त्यामुळे सर्वात प्रथम स्वतःशी एक निश्चय करा की होय, मला ही गोष्ट करायची आहे आणि मी यासाठी सदैव प्रयत्न करत राहील, दररोज प्रयत्न करत राहील आणि प्रयत्न करता करता मी लवकरच याचं काय यश गाठणार आहे. फक्त गोष्टी करत राहू नये, कारण की स्वप्न पाहणारे तर खूप असतात, पण ती पूर्ण करणारेच, त्यांनाच आपण काय यशस्वी म्हणून आपण संबोधल्या जाते. बॅनर्स वरती फोटोज असेच भेटत नाही बेटा. आपल्याला स्वप्न पाहून काही होत नाही. त्या बॅनर इथून तर त्या बॅनर पर्यंत कुठल्याही प्रकारच्या फोटो आपला पोहोचवण्यासाठी आपल्याला मेहनत खूप करावी लागते. असंच काही मिळत नाही. आणि त्याच्याही पेक्षा सर्वात मोठा फोटो
जो सुंदर असतो तो असतो आपल्या आई वडिलांचा. ज्यावेळेस आपण सक्सेसफुल होतो त्यावेळेस तो त्यांचा हसरा चेहरा आणि समाधानाचा चेहरा तो बघण्यासाठी सुद्धा काय आहे, आपल्याला मेहनत करणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी काय आहे तिसरा पार्ट, ज्याच्यासाठी काय आहे मेहनतीला दिशा. तर काय तुमच्या मेहनतीला दिशा देण्यासाठी आम्ही काय आहे सदैव तयार आहे. फक्त तुम्ही मेहनत करण्याची तयारी ठेवा. आमची सुद्धा तुमच्यासाठी मेहनत करण्याची पुरेपूर तयारी आहे. ठीक आहे, नेक्स्ट. तर तुमचं स्वागत आहे. तुमचं आपलं स्वतःचं हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे कृष्णार्पण द लर्निंग वर्ल्ड. तर काय सर्वात पहिले चला तर सुरुवात करूया आपल्या या नवीन एका जर्नीची. ती म्हणजे काय शिकण्याची. चला शिकायला सुरुवात करूया आणि तुमचं स्वप्नातलं स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर या सर्व गोष्टी करण्यासाठी सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात करा. त्यानंतर या प्रकारच्या सर्व माहिती तसेच आमचे व्हिडिओ लेक्चर तसेच आमच्या टेस्ट सिरीज व आमचं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा आणि तुमच्या जवळपासच्या जे जे विद्यार्थी ज्यांना गरज आहे, जे तुमचे सोबतचे मित्र मैत्रीण बहीण भाऊ सर्व लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सुद्धा मदत करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकू आणि या प्रकारचं मार्गदर्शन तसेच व्हिडिओ लेक्चर्स आपण काय तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. याकरिता आम्हाला मदत करा आणि काय लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नॉट लास्ट बट नॉट द लिस्ट, यशाची खरी सुरुवात शिकण्यात आहे. यशाची खरी सुरुवात काय आहे शिकण्यात आहे. प्रत्येक दिवशी एक पाऊल उचला. प्रत्येक दिवशी एक पाऊल पुढे टाका. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. काय आहे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. फक्त दररोज आपण एक एक स्टेप आपण टाकत गेलो पाहिजे. एक स्टेप टाकली की आपल्याला आपण पुढे आपण जात असतो. त्याच प्रकारे आपल्याला या प्रकारे सक्सेस पाहायला मिळते. आपल्याला इथे काय पाहायला मिळतंय सक्सेस पाहायला मिळत आहे, पण ऍक्शन शिवाय पाहायला मिळत नाहीये. विजन आणि आयडियाज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, पण तुम्हाला ऍक्शन्स फक्त करायची आहे, म्हणजेच काय मेहनत करायची आहे. तर चला तर सोबत आज आपण निश्चय करूया की रोज माझ्यासोबत व माझ्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही याल, अभ्यास कराल आणि तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी काय आहे खूप चांगल्या प्रकारे काय आहे सुरुवात कराल. आणि सर्वात पहिले तर काय पहिली पाऊल पुढे टाकाल. कारण आपल्याला काहीतरी करायचं असेल तर आपल्याला पहिलं पाऊल तर पुढे टाकावंच लागेल. तर मी पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे. आता तुमची आवश्यकता आहे पहिलं पाऊल पुढे टाकण्यासाठी. तर नक्कीच लवकरच मी घेऊन येणार आहे आपला पहिला लेक्चर व्हिडिओ. उद्या आपल्याला अपलोड झालेला मिळेल. तर नक्कीच आपण उद्या बघूया. तुम्हाला वेळ कळवण्यात येईल. बाकी सर्व आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तिथून आपलं काय एज्युकेशनची सुरुवात होईल. सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहे 11th-12th सीईटी नीट जेई याची प्रिपरेशनसाठी आपण काय लेक्चरची आपण सुरुवात करणार आहे. तसेच काहीच दिवसामध्ये 10वीची सुद्धा लेक्चर सिरीज 10वीच्या बोर्ड्स एक्झाम नुसार आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त तुम्ही साथ द्या आणि नक्कीच आपण पुढे पुढे अजूनही चांगले चांगले उपक्रम नक्कीच घेऊन तुमच्या समोर प्रस्तुत होत राहणार. तर चला नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद, राम राम. नक्की भेटूया उद्या.